Welcome Pune Property Views in Real Estate YouTube channel and flat for sale. Shahid bhai, रो हाउस फॉर सेल कासिम भाई. 1 BHK, 2 BHK, best Pune location in row house for sale. ओपन बंगलो प्लॉट्स पुणे नगर रोड अँड पुणे सोलापूर रोड. न्यू लॉन्च, न्यू ऑफर्स. And 1 BHK and 1.5 BHK and row house 1 RK in Pune city, best location. ऍग्रिकल्चर लँड फॉर सेल नियर पुणे सिटी. In my YouTube channel is different property for sale available in Pune city. नियर पुणे, पुणे सिटी. ओपन बंगलो प्लॉट्स, फ्लॅट, रो हाऊस, इंडिपेंडन्स हाऊस फॉर सेल इन पुणे अँड नियर पुणे. And friend, this channel for real estate and property selling purpose in video now. बंगलो प्लॉट्स, ओपन बंगलो प्लॉट्स, रो हाऊसेस फॉर सेल एनी And low EMI cost. नियर सिटी. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, आज तुम्हाला कदाचित कळालंच असेल की आम्ही कुठल्या प्रॉपर्टी बद्दल बोलणार आहे. तर मी एकच बोलणार आहे की तुम्हाला सोडायचं नाही हा व्हिडिओ. संपूर्ण व्हिडिओ बघायचा, संपूर्ण माहिती घ्यायची. हा. आणि तुम्हाला काय पाहिजे ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं. बिलकुल. आणि तुम्हाला जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, तुम्ही बघितलं असाल शाहिद भाई, तुम्ही मला हे सांगा की आज महिनाभरामध्ये आपले 2 का 3च व्हिडिओ येतात, पहिल्यासारखे व्हिडिओ येत नाही. म्हणून आम्ही काय बोलतात की तुम्ही व्हिडिओ बघत चला, आमचे संपूर्ण बघायचं. आज पण जे प्रॉपर्टीची माहिती देणार ना, ती रिअल मध्ये देणार आहे. आणि मी स्वतः मला जेवढं हो सके तेवढे रो हाऊसची माहिती मी द्यायला इथं बसलेलं आहे. आणि शाहिद भाऊ जे बोलतात की 4 ते 5 प्लॉटची माहिती देणार आहे, तर ते सगळं ऐकून घ्यायचं तुम्हाला आज. पण कृपया करून बघा, व्हिडिओ सोडून जायचं नाही. कारण की बघा, जे सांगणार ना ते 2026 मध्ये काय काय आपल्याकडं सध्याला अवेलेबल. या जानेवारी महिना तर संपलेलाच आहे. आता जानेवारी नंतर काय फेब्रुवारी ना, फेब्रुवारी येणार आहे. तर त्या महिन्यामध्ये काय असणार आहे नवीन अपडेट, ती पण तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ सोडू नका, संपूर्ण व्हिडिओ बघत चला. बरोबर ना शाहिद भाऊ? चला, मी तुम्हाला एक सांगतो. मी पहिला माझ्यापासूनच सुरुवात करतो. माझ्याकडं एक 60 लाखामध्ये खूप सुंदर चांगल्या कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या लोकेशन मध्ये एक इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर आहे. त्याची माहिती देणार आहे. पण मला असं वाटतं की शाहिद भाऊला जे लोक प्रश्न विचारतात आपल्याला कमेंट बॉक्समध्ये की तुमच्याकडे प्लॉट आहे का नाही, तर शाहिद भाऊ तुम्हाला हे प्रश्न आहे की एक प्लॉट बद्दल सांगा, मग त्या रो हाऊस बद्दल मी माहिती देणार. ओके, एकदम बरोबर बोलले कासिम भाई. कारण की आपल्याकडे जे आहे, जसं आम्ही सुरुवातीला सांगितलं की ओपन बंगलो प्लॉट फॉर सेल. आता पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड असे आपले 2 रोड आहेत. आणि त्या रोडवरती तुम्हाला एकदम सुलभ हप्त्यावरती कमी डाऊन पेमेंट करून, आता पुणे नगर रोडचं तर कमी डाऊन पेमेंट नाही राहिलेलं, कमीत कमी तुम्हाला पुणे नगर रोडला 50% डाऊन पेमेंट करायचंय. आणि पुणे सोलापूर रोडला तिथं तुम्हाला सुविधा भेटू शकते की यवत, केडगाव ह्या सिटीच्या जवळ तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट्स आपल्याकडं सुलभ हप्त्यावरती भेटणार आहेत कासिम भाई. बरोबर. बघा मित्रांनो, शाहिद भाईने सुलभ हप्त्याचं बोललं, ते पण आपण जाणून घेणार की किती कमीत कमी डाऊन पेमेंट किती असणार आहे आणि हप्ता काय असणार. पण माझ्याकडून आधी तुम्ही जे 60 लाखाचा माझ्याकडं एक इंडिपेंडेंट रो हाऊस आहे ना, त्याचं लोकेशन जाणून घ्या. बघा इकडं जे आहे ना कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, पण प्रॉब्लेम काय माहिती का, जे पण पुण्यामध्ये असतं सिटीमध्ये, तिथं जरा थोडं लोनचा प्रॉब्लेम होतो. पण इथं पर्सनल लोन होणार नाही. माझ्याकडे जे रो हाऊस आहे 60 लाखाचं बोलतात, खाली 1 RK आणि एक एक्स्ट्रा रूम दिलेले आहे. आणि त्याचा जो प्लॉट आहे म्हणजे 1 RK धरून चाला, तुम्ही खालचं 1 RK धरून चाला विथ बाथरूम खाली. आणि त्याचा प्लॉटचा जो एरिया आहे तर एक 300 एरिया धरून चाला प्लॉटचा, 300 स्क्वेअर फीटचा. आणि 300 स्क्वेअर फीट लईच होतो सिटीमध्ये.
आता लोकांना काय सवय पडलेली शाहीद भाऊ की 1000 स्क्वेअर फीटची जागा पाहिजे आणि 700-800 त्याच्यामध्ये बांधकाम पाहिजे, तर ते हे शक्य आहे का सिटीमध्ये? ते करोडोच्या गोष्ट आहे. हा. आणि जसं तुम्ही म्हणले कासिम भाई की लोन होणार नाहीये, हा, तर मग टॅक्स पावती आहे, त्याची मीटर पावती आहे, त्याच्यावरती ते नावावरती करून देणार आहे. कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये कॉर्पोरेशनचं पाणी त्यामुळे ते त्याला ते व्हॅल्यू आहे conditions त्याला. आहे आणि त्याला व्हॅल्यू आहे. हा. तर तुम्ही हे समजून घ्या की जे कासिमबाई सांगतात ते तुम्हाला की 60 लाखाचं जे घर आहे ते कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. एअरपोर्ट पासून काहीतरी 3-4 किलोमीटरच्या बिलकुल अंतरावरती आहे. बिलकुल. पुणे स्टेशन 6 ते 7 किलोमीटर अंतर आहे. कल्याण नगर बाजूला आहे, कोरेगाव पार्क बाजूला आहे. सगळ्या काही सुख सुविधांनी नटलेला आहे. IT पार्क वगैरे आहे या पेपर जे परिसरामध्ये. होणार आहे ते तुम्हाला लाईट मीटर तुमच्या नावाचा होणार आहे टॅक्स पावती आणि टॅक्स पावती तुमच्या नावावर त्या घराची करून भेटणार आहे. त्या कंडिशन्स मध्ये जर तुम्ही खरेदीसाठी इच्छुक असाल तर 100% तुम्ही लगेच फोन उचला, हा. कासिम भाईला कॉल करा, कासिम भाई आणि बघायला या. शाहीद भाईचा नंबर दिलेले आहे तुम्ही ह्या गोष्टीसाठी शाहीद भाईला, कारण की बघा बाजूला माझे शाहीद भाई बसलेले, त्यांना पण ह्या प्रॉपर्टीच्या काही बद्दल हरकत माहिती नाही. आहे. तुम्ही आता मी ते प्रॉपर्टी बघूनच घेणार आहे, त्याची हा. सर्व माहिती घेणार आहे आणि त्याचा फोटो व्हिडिओ मी अवेलेबल करणार आहे. हा. तर ते 60 लाखाचं जर तुम्हाला कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये घ्यायचं असेल तर त्यांनी माझ्या व्हॉट्सअपवर ते डिटेल्स शेअर करा की मला ते रोज घ्यायचं आहे. हा. तर मी त्या लोकांना जसंही व्हिडिओ फोटो अवेलेबल होतील तर तसे ते तुम्हाला मी पाठवून देईल. बिलकुल, भरपूर प्रॉपर्टी आहे. बरं, शाहीद भाईकडे जे आहे त्या जागेबद्दल आपण जाणून घेऊ की शाहीद भाऊ 5 लाख किती 5 लाख रुपये गुंठा बोलले का तुम्ही? कासिम भाई, आता मी सुरुवातीला जी माहिती देण्याच्या आधी हा. एक गोष्ट तुम्हाला तुमच्या समोर आणू इच्छितो की तुम्ही जिथं आता राहताय, बरोबर. कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही शहरामध्ये तुम्ही जिथं राहताय तिथून तुम्हाला अंदाज आला असेल की आपल्या शहरामध्ये जे 10 वर्षाच्या आधीचा काळ तुम्ही आठवा, तुमच्या डोक्यामध्ये घ्या की 10 वर्ष आधी आपण जिथं होतो तिथून पुणे किती मोठं होतं आणि तिथं आपल्याला ह्या बजेटमध्ये म्हणजे जसं 4 लाख, 5 लाख, 3 लाख हे बजेटमध्ये आपल्याला जागा भेटत होती, प्लॉट भेटत होते, घरं भेटत होती 15 लाखामध्ये, 12 लाखामध्ये, एवढ्या कमी पैशामध्ये. आणि तेच घरं आज 15 वर्षानंतर 1.5 करोड, 90 लाख, 80 लाखाचे जे भाव आलेले आहेत ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवून उद्याचं भविष्य तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊ शकता की आज तुम्ही जे 3 लाख, 5 लाखाचे जे प्लॉट आहे, जागा आहे, ती जर आज तुम्ही घेऊन ठेवली तर उद्या भविष्यामध्ये 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर सिटी पोहोचायला तिथं वेळ लागणार नाहीये. कारण की पुणे सिटीपासून अगदी 35 ते फक्त 40 किलोमीटर अंतरावरती हे ओपन बंगलो प्लॉट्स आहेत आणि हे उद्याची भविष्याची ही इन्व्हेस्टमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही कमी डाऊन पेमेंट करून महिना 5 ते 10 हजार रुपयाचा सुलभ हप्त्याने तुम्ही ह्या जागेचे पैसे भरू शकता आणि पुढच्या मालक होऊ शकता. कारण की तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये पण 7/12 भेटणार आहे, खरेदी होणार आहे, संमतीपत्र भेटणार आहे, जागेचा ताबा आणि सोबत तुम्हाला लाईट, पाणी, रस्त्याची अम्युनिटी सुद्धा तिथं भेटणार आहे. तर आज तुम्ही जर तिथं पेरलं तर उद्या त्या झाड बनून त्याची फळं तुमची मुलं नक्की खातील, हे जी गॅरंटी आहे. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत आपण जे 2019 जेव्हापासून हे प्लॉटिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर जेवढे प्रोजेक्ट संपले, जसा रेट त्या प्रोजेक्टचा वाढलेला आहे, जिथं 3 लाखाचा प्लॉट होता तिथं 15 लाख, 12 लाखाची जी किंमत झालेली आहे. त्यामुळे ज्या लोकांनी आमच्याकडून प्लॉट्स घेतलेले आहेत 10 वर्ष आधी, 5 वर्ष आधी, ते आज ते मालक झालेले आहेत आणि तिथं ते जाण्यासाठी त्यांची तयारी चालू झालेली आहे आणि त्या जागेचा रेट झालेला आहे 9 लाख, 10 लाख रुपये. तर त्यामुळे ते एवढे खुश आहेत की उद्या शहर जे आहे ते त्यांच्याजवळ 100% येणार आहे आणि आजचे गाव हे उद्याचे शहर आहेत. तर उद्याच्या शहरामध्ये तुमचं 1 गुंठा तरी असला म्हणजे तुम्ही वरती खाली बांधून वरचं भाड्याने देऊन प्लॉट तुमचा स्वतःचा राहणार आहे. बिलकुल. आणि बघायला गेलं त्यावेळेस 1.5 लाख रुपये गुंठा घेतलेले लोकांनी, कोणी 2.25 लाख रुपये घेतले, कोणी 50,000 पण घेतलेले. हा, 50,000 पण घेतलेलं. आज जिथं आपण 5 लाखाचे प्लॉट विकत आहे तेच 15 वर्ष आधी तिथं 50,000 रुपये ते बी हप्त्याने. हा, ते पण 50,000 संपूर्ण नाही द्यायचे होते. हा, EMI द्यायचं होतं. 5,000 रुपये भरून ते प्लॉट खरेदी करायचे. बिलकुल. अहो, शाळेत भाव दादा बोलतात, अहो 1000 रुपये देऊन हप्ता फेडलेल्या लोकांनी आरामशीर एकदम. पण आज ते लाखोमध्ये 5 लाख कोणाला बोलतात? विचार कर ना, 50,000चा प्लॉट होता,
5 लाख रुपये, 6 लाख, 10 लाखचा भाव झालेला त्या जमिनीचा, पण लोकांनी सबूर केला त्यामुळं. बरं, 1 BHK 2 BHK असा एक रो हाऊस आहे आपल्याकडं, म्हणजे संपूर्ण एकदम भारी लोकेशन आहे आणि ते त्याच्यावरती लोन सुद्धा होणार आहे. धानुरी या लोकेशन परिसरामध्ये आहे. इथं लोन आरामशीर कुठल्याही बँकेचं होऊ शकतो, पण पण 1.5 करोडचा त्याचा रेट आहे, त्याचा 1.5 करोडचा रेट आहे. आता तो किती असणार आहे, काय असणार, मला असं वाटतं की शाहिदभाई बरोबर आले ना तेव्हा तुम्हाला ते येऊन बघा, माहिती तर तुम्हाला जजमेंट आलं तुम्हाला की 1.5 करोड पर्यंत जाऊ शकतो. आणि बघायला गेलं एका गुंठ्या 1.25 गुंठा जमीन आहे त्याची बघायला गेलं, आणि त्याच्यामध्ये बांधलेले हे रो हाऊस आहे. 1.5-2 करोड पर्यंत आहे. वेगवेगळे व्हेरियंट आहे तिकडं, खूप भारी भारी एरिया आहे, लोकेशन आहे, एअरपोर्ट जवळ आहे, एअरपोर्ट जवळ आहे. त्यामुळे इथं खूप किंमत वाढलेल्या आहेत जागेच्या, रो हाऊसच्या, आणि त्यामध्ये हा सर्व बँकेचे लोन होणार आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा येणे प्लॉटमध्ये सोसायटीमध्ये तुम्हाला हा रो हाऊस जो आहे जे कासिमभाई सांगते ते भेटणार आहे. आणि 25 लाखामध्ये 10 गुंठे सुद्धा आहे. तर कुठं आहे तुमच्याकडे 25 लाखात 10 गुंठे? पुणे सोलापूर रोड. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्याकडे 2 रोड आहेत, पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड. तर हे पुणे सोलापूर रोडवरती तुम्हाला 10-10 गुंठ्याचे शेतीचे प्लॉट फार्म हाऊस साठी तुम्हाला भेटणार आहे. केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला 10-10 गुंठ्याचे शेतीचे प्लॉट फार्म हाऊस साठी तुम्हाला 7-12 खरेदी खत सर्व काही लिगली तुम्हाला डॉक्युमेंटेशन करून जागेचा ताबा सहित तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही जर फार्म हाऊस घेण्यासाठी इच्छुक असाल तर 100% कॉल करा. केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती तुम्हाला 10 गुंठ्याचे 11 गुंठ्याचे 1 एकर 20 गुंठे 40 गुंठे 60 गुंठे असे जर तुम्हाला क्षेत्र घ्यायचे असतील तर आजच तुम्हाला संधी आहे. कारण की उद्या हे क्षेत्र प्लॉटिंग मध्ये बदलणार आहे. त्यामुळं आज शेती आहे पण उद्या तिथं राहण्यासाठी लोक येणार आहेत आणि गावापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिथं डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे. आणि एअरपोर्टचं जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून शेतीचे रेट एवढे वाढलेले आहेत की जिथं 20 लाख 25 लाख 30 लाख रुपये एकरची जागा होती तेच आज 60 लाख 80 लाख 1 करोड रुपये एकर पुणे झालेली आहे. त्यामुळं उद्याच्या भविष्याची तयारी आजच करा. एक तर सोलापूर रोडला करा नाहीतर नगर रोडला करा. बरोबर. चला मित्रांनो, भेटू आपण. शाहिदभाई अजून काय बोलायचं का तुम्हाला? काय नाही, ज्यांना प्लॉट खरेदी करायचा असेल सुलभ हप्त्यावरती त्यांनी 100% कॉल करा. साईटची फ्री व्हिजिट आहे पुणे नगर रोडला. आणि पुणे सोलापूर रोडला तुम्हाला तुमची जर कार असेल किंवा तुम्ही केडगावमध्ये येणार असाल किंवा आमच्या ऑफिसमधून तुम्ही तुमचा खर्च असणार आहे शेती बघण्याचा, तर पुणे नगर रोडची साईट जर व्हिजिट करायची असेल तर तुम्हाला फ्री साईट व्हिजिट आहे पुणे आपल्या एअरपोर्ट रोडवरून येरवड्यामधून बरोबर ऑफिसवरून. आणि जर तुम्हाला सोलापूर रोडची शेती बघायची असतील तर 100% तुम्ही येऊ शकता. यवतचंही तुम्हाला दाखवण्यात येईल आणि उरळी कांचनचंही दाखवण्यात येईल आणि केडगावचंही दाखवण्यात येणार आहे. तर कॉल करा. बिलकुल मित्रांनो. आणि अजून एक सांगतो की ज्यांना रो हाऊस खरेदी करायचे असेल तर त्यासाठी पण तुम्ही यांना संपर्क करा. ह्यांच्याकडे सगळी डिटेल दिलेली हे तुम्हाला घेऊन जाऊन दाखवणार आहे. ओके. आणि एवढं आहे की एक तुमच्या बजेट मधल्या प्रॉपर्ट्या असणार आहे. फक्त जे रो हाऊस असणार त्याचं कमिशन असणार आहे तेवढं पण बोलून टाका, नाही तर तुम्हाला असं वाटणार की डायरेक्ट असं. सर्व लोकांना माहिती आहे 2% कमिशन आहे प्रत्येक गोष्टीच. काही काम पैशाशिवाय होत नाहीये. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये काही ना काही प्रत्येकाचं आहे. पण पुणे नगर रोडला तुमच्या प्लॉटमध्ये आम्हाला 1 रुपया देण्याची गरज नाहीये. तुम्हाला कुठलेही चार्जेस वेगळे लागणार नाहीये. पुणे नगर रोडचे बंगलो प्लॉट्स आणि पुणे सोलापूर रोड यवतचे हे जे बंगलो प्लॉट्स आहेत त्यांच्या घेण्यासाठी तुम्हाला 1 रुपया एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे. जो तुमचा व्यवहार ठरणार आहे त्या व्यवहाराचेच पैसे तुम्हाला द्यायचे आहे. जर खुशीने तुम्ही काय देऊ इच्छिता तर 100% तुम्ही आम्हाला दुआ द्या, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आपलं एक घर बनवा. कारण की आजचे गाव हे उद्याचे शहर आहे. चला, जय महाराष्ट्र, जय जय पुणे.